मित्रांनो, जमीन खरेदी करत असताना चुकीची माहिती किंवा चुकीची कागदपत्रे असल्यास भविष्यात कायदेशीर अडचण येऊ शकते। यासाठी कोणती कागदपत्रे तपासायची हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अमित बागडे, युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, यासाठी भूधारणा पद्धत तपासून घ्या। यामध्ये जर 7/12 यावर भोगोडदार वर्ग 1 पद्धत असेल तर भोगोडदार 1 पद्धतीत अशा जमिनी येतात ज्यांचे हस्तांतरण करण्यास शासनाचे निर्बंध नसतात। शेतकरीच या जमिनीचा मालक असतो, म्हणजे ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचणी येत नाहीत। चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे असल्यास भविष्यात कायदेशीर अडचण येऊ शकते। यासाठी खालील कागदपत्रांची तपासणी करावी। यामध्ये चालू 7/12 उतारा, जमिनीच्या मालकीचा उपयोगाचा तपशील यामध्ये मिळतो। तसेच हा 7/12 महाभूमिलेख या पोर्टलवर तपासता येतो। फेरफार उतारा काढता येतो। जमीन कोणाच्या नावावर आहे हे याद्वारे स्पष्ट होते। हक्क व बाधापत्रक, जमिनीवर कोणतेही तारण, लोन किंवा वादग्रस्त मालकी नाही याची याद्वारे खात्री होते। सब रजिस्टर या ऑफिसमधून हे प्रमाणपत्र मिळते। जुने विक्री करारपत्र, पूर्वी जमीन कोणी विकली होती, मालकीबद्दल कसा झाला हे याद्वारे स्पष्ट होते। त्या मालकाकडे मूळ दस्तावेज असल्याची याद्वारे खात्री होते। फेरफार नोंदणी आणि वारसा दाखला, जर जमीन वारसा हक्काने हस्तांतरित झाली असेल तर ती कायदेशीररित्या झाली आहे का हे तपासून घ्या। बांधकाम परवानगी, जमिनीचा उपयोग ॲग्रिकल्चर रिसर्च कमिशनर हे कोणत्या प्रकारे करता येईल हे स्पष्ट होते। स्थानिक महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत याद्वारे ही माहिती मिळते। ना हरकत प्रमाणपत्र NOC, पर्यावरण, वीज, वन विभाग, ग्रामपंचायत यांच्याकडून आवश्यकता असल्यास हे प्रमाणपत्र घ्यावे। प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे का, त्या जमिनीचा प्रॉपर्टी टॅक्स थकबाकी आहे का हे महानगरपालिका किंवा तहसील कार्यालयातून तपासून घ्या। जमीन मोजणी नकाशा आणि सीमांकन प्रमाणपत्र, त्या जमिनीची खरेदी करत असताना भूमापन आणि जमिनीची वास्तविक सीमा याची पडताळणी करावी। जमिनी विक्रेत्याचे ओळखपत्र आणि पॅन कार्ड, विक्रेत्याची ओळख निश्चित करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड तपासा। जमीन विक्रेत्याला त्याच्या नावावर असलेली जमीन विकण्याचा अधिकार आहे का हे सविस्तर पहा। महत्त्वाची टीप, ॲडव्होकेटकडून सर्व कागदपत्रे पडताळणी करून घ्या। त्या जमिनीवर बँकेचे लोन आहे का याची खात्री करा।